पूर्णतः आपण ज्याला मध्यवर्ती मराठी म्हटलं, प्रमाण भाषा म्हटलं, ती ब्राह्मणी आहे. पूर्णतः ब्राह्मणी आहे. तारा भोळकरांनी समारोपाच्या भाषणात असं म्हटलं की ही काही विशिष्ट जातीच नाही. खोटं बोललं, चुकीचं बोललं ते. जेव्हा पाठ्यपुस्तक तयार करण्याची वेळ आली, त्या पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या ब्राह्मणांच्या घरातल्या बोलीत पाठ्यपुस्तक लिहिलं गेलं. त्या बोलीत व्याकरण तयार करण्यात आलं. इतर सर्व बोलींवर अन्याय झालेला आहे. आणि आजही मोठानं बोलायचं की लहाननं, पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी, पहिली उकार की दुसरी, हे इतके चिल्लर प्रश्न आहे, फार चिल्लर प्रश्न आहे. हे मराठीला लागूच होत नाही. मुळात मराठीची निर्मिती संस्कृतपासून झालेली नाही आहे, पैशाची भाषेपासून झाली आहे. पाली भाषेचा संस्कार झाला. नमस्कार, मी मनोज भोयर आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ इतिहासकार, विचारवंत, प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा. नमस्कार. आपण बघतोय की अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तारा भवाळकर यांचं भाषण खूप गाजलं आणि इतर संमेलनाध्यक्षांच्या तुलनेमध्ये त्यांनी मात्र खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर अत्यंत परखड आपली अशी मतं मांडली. आणि हे सुरू असताना औरंगाबाद सुद्धा अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचे तुम्ही अध्यक्ष होता. आता विद्रोही साहित्य संमेलन कशासाठी भरवलं जातं, म्हणजे त्याचं प्रयोजन नेमकं काय आहे? ते मुळात 1878 मध्ये न्यायमूर्ती महादेवराव रानडे आणि लोकहितवादी यांनी जे पहिलं ग्रंथकार संमेलन घेतलं होतं ते फार लहानशा स्वरूपात होतं. एका दिवसात ते उरकण्यात आलं. 1885 मध्ये दुसरं ग्रंथकार संमेलन घेतलं, तेव्हा त्यांना असं वाटलं की याला व्यापक करावं. पण महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांनी निमंत्रण दिलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांना एक माहीत होतं की इथे जे साहित्यिक जमतील ते आमचे विचार मांडणारे असणार नाही, की आमचे विचार मांडणारे साहित्यिकांना त्या ठिकाणी वाव मिळणार नाही. हे आमचं नाही आहे. इथले लोकही आमच्याबद्दल बोलणार नाही, आमच्या लोकांना संधी मिळणार नाही, हे संमेलनच आमचं नाही. पण पहिल्यांदाच त्यांनी नकार दिला होता 1885 मध्ये. आता त्या गोष्टीला 140 वर्ष झाली आहेत. 140 वर्षात या साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये कोणताही फरक झालेला नाही. मी सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये दोनदा होतो. 2018 मध्ये होतो, त्याआधी 1988 मध्ये होतो. तेव्हा मी तो प्रकार जवळून पाहिला, की विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीचा मी सदस्य होतो, त्यामुळे तो प्रकार पाहिला. आणि 1986 मध्ये पहिल्यांदाच मी या विरोधात एक पुस्तक लिहिलं, साहित्यातील जात्यंधांची झुंडशाही. आणि त्या पुस्तकाचाही आधार महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे पत्र होतं. या 37-38 वर्षामध्ये मी जे पाहतोय त्यात काही फारसा बदल झालेला नाही. म्हणून त्याचा निषेध करण्याकरता अनेक संमेलनं झाली. विद्रोही साहित्य संमेलन हे पहिलं संमेलन नाही आहे, हे 19वीच आहे. 20-22 वर्षापूर्वीच हा प्रकार सुरू झाला. पण त्याच्या आधी मालती बेडेकरांच्या अध्यक्षतेखाली एक पर्यायी संमेलन मुंबईत झालं होतं. आणि केवळ आपण पैसे घेतो सरकारचे म्हणून मिंदे व्हायचं का, म्हणून आपणच पैसे उभारायचे असा एक प्रयत्न आपल्या साहित्यिकांनी केला होता. पण त्यालाही फारसं यश आलं नाही. आता 4 कोटी रुपये यावर्षीच्या संमेलनाने खर्च केले. मी मुंबई आणि पुण्यातून रेल्वे गाड्या आणि त्यात फुकट व्यवस्था सगळ्या साहित्यिकांसाठी करण्यात आली. आणि तरीसुद्धा तिथे साहित्यिक किती प्रमाणात गेले, ग्रंथ प्रदर्शन तिथे झाली, त्यात ग्रंथ किती विकले गेले याचा आढावा आपण घेतला. सगळा पैसा वाया गेला. उलट तारा भवाळकर सारख्या इतक्या मोठ्या विदुषी, तर ज्यांना सन्मान मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. जाहिरात फक्त राजकारणी लोकांची झाली आणि साहित्यिकांची काही जाहिरात जाऊ द्या, पण त्यांना जो सन्मान मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. हे आजही घडते आहे. पण अशा काळामध्ये संभाजीनगरमध्ये झालेलं जे 19वा विद्रोही साहित्य संमेलन, त्याचं अध्यक्षपद मला मिळालं ही तर आनंदाची गोष्ट आहे. कारण मी गेल्या 38-39 वर्षापासून सातत्याने या सगळ्या व्यवस्थेचा विरोध करतो आहे. तर आजही ते आव्हान काही संपलेलं नाही. जे महात्मा फुलेंनी आव्हान उभं केलं होतं न्यायमूर्ती महादेवराव रानडे यांच्यापुढे, ते संपलेलं नाही. अजून जातीयवादी प्रवृत्ती काही संपल्या नाही. आणि जे आपले महामानव आहेत त्यांची जी बदनामी होण्याची जी प्रवृत्ती आहे ती सुद्धा संपलेली नाही. अशा काळात सर्वसामान्य माणसाचा कळवळा घेणारं साहित्य निर्माण व्हायला पाहिजे. दलित साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, आदिवासी साहित्य आहे, मुस्लिम साहित्य आहे, ख्रिस्ती साहित्य आहे, पुढे महानुभाव साहित्य येईल किंवा बौद्ध साहित्य सुद्धा आहेच. अशा तऱ्हेने सगळ्या साहित्याच्या ह्या कक्षा आणखी वाढतील आणि ह्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांना एक संधी मिळेल. म्हणून याची फार गरज आहे, यापुढे गरज आहे. पण विद्रोही साहित्य संमेलन तळागाळापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी होतं फार मोठ्या प्रमाणात. आता मी जवळपास 5-6 विद्रोही साहित्य संमेलनात अनेक कारणाने गेलो आहे. बरेचदा परिसराचा अध्यक्ष म्हणून किंवा कधी श्रोता म्हणून गेलो आहे. तर मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक येतात, खेड्यापाड्यातून वर्गणी करून, गाव वर्गणी करून लोक येतात तिथे. आणि त्यांना जेवायला मिळतं काय, नाही मिळत काय त्याची तक्रार ते कधी करत नाही. राहायला मिळतं काय, आता मी सुद्धा गेलो आहे पाहुणा म्हणून, माझी राहण्याची व्यवस्था कधी विद्रोही साहित्य संमेलनात लोकांनी केली नाही. जेवणाची व्यवस्था केली नाही, मला माझीच व्यवस्था करावी लागली. पहिल्यांदाच आता अध्यक्ष झाल्यामुळे मला जो सन्मान मिळाला, चांगल्या हॉटेलमध्ये राहायला मिळालं,
चांगलं जेवायला मिळालं, सन्मान मिळाला. आम्हाला नाही मिळाला, पण आम्हाला असं वाटलं नाही की तक्रार करावी यांच्या विरोधात. फक्त आयोजनाबद्दल म्हणत होतो की तुम्ही किमान येणाऱ्या पाहुण्यांची काळजी घ्या, तर ते आता घ्यायला लागले आहेत. तर मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणसं तिथे सहभागी होत आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारची प्रलोभनं दाखवली जात नाही, पैसा दिला जात नाही, व्यवस्था केली जात नाही, तरी आस्थेने येतात. याचा अर्थ हे सर्वसामान्य माणसाचं संमेलन आहे. पण विद्रोही साहित्य संमेलनाचं मूल्यमापन कसं केलं गेलं पाहिजे असं वाटतं आपल्याला? हां, आता मूल्यमापनाचा प्रश्न आहे, तर हा थोडासा गंभीर मुद्दा आहे. कारण विद्रोही साहित्य संमेलनाची अशी एक मूर्धन्य संस्था अशी निर्माण झाली नाही अजून. ती व्हायला हवी आणि फक्त वर्षातून एकदाच साहित्य संमेलन घेऊन मोकळं होता येत नाही, तर वर्षभर काहीतरी उपक्रम केले पाहिजे. आता मी निघताना तिथे सुचवलं होतं किशोर ढमाले आणि प्रतिभा परदेशींना, की तुम्ही वर्षभर काहीतरी करत राहा. एकदा गणपती उत्सवासारखं वर्षात एकदा संमेलन घ्यायचं आणि विसरून जायचं. अर्थात त्यांची अनेक उपक्रम असतील, नसतील असं नाही. पण विद्रोही हा शब्द रुजला पाहिजे, त्यामागचा आशय रुजला पाहिजे, त्याचं तत्वज्ञान लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्याचा जाहीरनामा सुद्धा लोकांपर्यंत गेला पाहिजे. महात्मा फुलेंचं पत्र न्यायमूर्ती रानडेंना लिहिलेलं हा त्यांचा जाहीरनामा आहे, मान्य आहे. पण तो विस्तृतपणे लिहिला गेला पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत जे काही सत्यशोधक असेल, दलित साहित्य असेल, आदिवासी असेल, ख्रिस्ती असेल, जैन असेल, या सगळ्या साहित्याच्या प्रवाहांना एकत्र करणारं असं एक मंडळ असायला पाहिजे असं मला वाटतं. प्रस्थापित साहित्य संमेलनाला राजाश्रय मिळतो, तसा विद्रोही साहित्य संमेलनाला राजाश्रय मिळायला पाहिजे की नाही, नकोच आहे, नकोच आहे, नकोच आहे. त्यांना राजाश्रय तर मुळीच नको. ते नेत्यांना तर स्टेजवर घेत नाही बिलकुल. पैसा नको, तुमचा मान सन्मान नको. कारण त्यांचं असं म्हणणं आहे विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांचं, आम्ही आमचा खर्च करू शकतो, आम्हाला कुणापुढे झुकायची गरज नाही, लाचार व्हायची गरज नाही, मिंदे व्हायची गरज नाही. आम्ही स्वाभिमानाने जगू. हा जो स्वाभिमानाचा ताठकणा त्यांच्यात आहे, ही जमेची बाजू आहे विद्रोही साहित्य संमेलनाची. आणि त्यामुळे त्यांना सरकारच्या कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाची गरज नाही. जसं त्यांनी एक पत्र पाठवलं होतं गेल्या वर्षी, की तुमचं मत मांडण्याकरता आमच्या स्टेजवर या, तुम्ही आमचे विचार मांडा. तर नकार दिला ना त्या आयोजकांनी. आम्हाला तुमची गरज नाही ना, तुमच्या स्टेजचीच गरज नाही आहे. आमच्याकडे पब्लिक भरपूर आहे ना, आम्हाला काय गरज तुमची. अशा तऱ्हेने स्वाभिमानाचं संमेलन आहे, स्वावलंबनाचं संमेलन आहे. स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विद्रोही साहित्य संमेलनाने पहिल्यांदा साहित्यिकांना शिकवलं. महापुरुषांच्या कर्तृत्वाची नव्यानं मांडणी करण्याची गरज आहे असं आपल्याला फारच वाटतं? गरज आहे. कारण महापुरुषांची मांडणी जी झाली एका विशिष्ट दृष्टिकोनातून झाली. हा जो दृष्टिकोन आहे तो क्लासिकल दृष्टिकोन आहे, विशेषतः क्लासचा. विशेषतः त्याला शरद पाटलांच्या भाषेत बोलायचं तो ब्राह्मणी दृष्टिकोन आहे. आणि मी नवीन शब्द तयार केला काही 25-30 वर्षापूर्वी, मासिकल. तर क्लासिकल विरुद्ध मासिकल हे दोन कल्चर जगभरच आहे. भारतात आहे तसे जगाच्या सगळ्याच देशामध्ये आहे. पण भारतात ते जातीशी निगडीत असल्यामुळे, विशेषतः ब्राह्मण वर्गाशी निगडीत असल्यामुळे त्याला अभिजान वर्ग म्हणतो आपण. आणि त्यांची भाषा अभिजात भाषा आहे. आज जी भाषा बोलतोय ही माझी भाषा नाही आहे, ही ब्राह्मणी भाषा आहे. सदाशिव पेठेत राहणाऱ्या पुण्यातल्या ब्राह्मणांच्या घरातली बोली आहे. माझी बोली बोलायचा मला अधिकार नाही, माझं व्याकरण नाही माझ्या बोलीचं काही. जे व्याकरणात मराठीत सांगितलं संस्कृतच्या व्याकरणावर आधारलेलं आहे. ह्रस्वदीर्घाचा जो प्रॉब्लेम आहे, मोठा प्रश्न आहे, तो अजून सोडवला गेला नाही. म्हणजे ह्रस्वदीर्घांनी मराठीच्या व्याकरणात किंवा अर्थात काहीही बदल होत नाही. अर्थ विभेदत नाही, म्हणजे अर्थामध्ये बदल होणे हे संस्कृतच्या शब्दांना लागू पडतं, मराठीला लागू पडत नाही. तरी मराठीचं व्याकरण जे लादलं गेलं आहे संस्कृत, ही एक प्रकारची गुलामी आहे. ही वेलांटी असो की उकार असो, ही जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत मराठीचा विकास होणार नाही. उलट ही वेलांटीच मराठीचा गळा आवडल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. पण पहिल्यांदा हे काम केलं पाहिजे अभिजातवाल्यांनी, हे ह्रस्व दीर्घ हा प्रॉब्लेमच सोडवला पाहिजे, नष्टच केलं पाहिजे. म्हणजे त्या ऱ्हस्वदीर्घमुळे जो तळागाळामध्ये जी मराठी जायला पाहिजे. नाही, हा एक भाग आहे. ऱ्हस्वदीर्घाचा लिहिताना येतो, पण बोलताना सुद्धा मला मोठा न लहान न. आता आपण वर्धा जिल्ह्यात आहो की नागपुरात तुम्ही गेलात तर या भागात नागपुरी बोलली जाते. त्या ठिकाणी गळ म्हणायचं असेल तर गर म्हणतात, नळ म्हणायचं तर नर म्हणतात, ळचा र होतो. वराडात तुम्ही गेलात अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, इकडे ळचा य होतो, नळाला नय म्हणतात. मग तुम्ही नय म्हटलं तर नावं ठेवता ना. तर अशा तऱ्हेने हा जो प्रादेशिक जे वैशिष्ट्याचा भाग आहे भाषेचा, तिकडे आपलं दुर्लक्ष झालं आहे. पूर्णतः आपण ज्याला मध्यवर्ती मराठी म्हटलं, प्रमाण भाषा म्हटलं, ती ब्राह्मणी आहे, पूर्णतः ब्राह्मणी आहे. तारा भोळकरांनी समारोपाच्या भाषणात असं म्हटलं की ही काही विशिष्ट जातीच नाही. खोटं बोललं, चुकीचं बोललं ते. माझ्या भाषणानंतर त्यांची प्रतिक्रिया होती, पण चुकीची होती. हे सगळ्यांनी लिहून ठेवलं आहे. सुहासिनी लद्दूंनी मराठीच्या प्रमाण भाषेच्या स्वरूप या ग्रंथात लिहिलं की जेव्हा पाठ्यपुस्तक तयार करण्याची वेळ आली, त्या पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या ब्राह्मणांच्या घरातल्या बोलीत पाठ्यपुस्तक लिहिलं गेलं, त्या बोलीत व्याकरण तयार करण्यात आलं. इतर सर्व बोलींवर अन्याय झालेला आहे. आणि आजही मोठा न बोलायचं की लहान न, म्हणजे पहिला न, पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी, पहिली उकार की दुसरी वेलांटी, हे इतके चिल्लर प्रश्न आहेत, फार चिल्लर प्रश्न आहे. हे मराठीला लागूच होत नाही. मुळात मराठीची निर्मिती संस्कृतपासून झालेली नाही आहे, पैशाची भाषेपासून झाली आहे.
पाली भाषेचा संस्कार आता झाला. नरेंद्र मोदी म्हणाले होते अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये की संस्कृत आणि त्यांनी मराठीचा संबंध जोडला. नाही नाही, चुकीचं. अज्ञानी लोक आहेत हे अडाणी लोक कसे बोलतात? अडाणीचे हे नोकर आहेत, हे स्वतःही अडाणी आहेत. तर हे लोक भाषेबद्दल कसं काय बोलतात आणि हिंमत कशी काय होती? परवा आशा भोसलेनी बोलताना म्हटलं एका कार्यक्रमात की ते ऱ्हस्व पाहायला पाहिजे, न पाहायला. यांना कोणी सांगितलं हे सगळं? यांना माहिती आहे का भाषा विज्ञान काय? मी 25 वर्ष भाषा विज्ञान शिकवलं आहे, पदव्युत्तर आणि पदवी स्तरावर. भाषा विज्ञानाचे सगळे सिद्धांत, सगळ्या प्रकारची संशोधनं वाचली आहे मी, इंग्रजीत, मराठीत, हिंदीत. मलाही माहिती आहे की चुकीचं बोलतात सगळे लोक. राज्यकर्ते का बोलतात? त्यांना कोणी अधिकार दिला हा? म्हणजे आम्हाला बोलायला पाहिजे ना, शिक्षकांनी बोलायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी बोलायला पाहिजे. ज्यांचा अधिकार नाही असे कसे अनधिकार चेष्टा करतात? त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं शोषण होतं. यावर एक प्रकल्प 30 वर्षापूर्वी केला होता मी. विद्यार्थ्यांमधील भाषिक न्यूनगंड का निर्माण होतो आणि प्रादेशिक भाषेकडे पाहण्याचा विकृत दृष्टिकोन, नकारात्मक दृष्टिकोन, तुच्छतेचा दृष्टिकोन असल्यामुळे. आणि हे मी नाही सांगत, हे नागो कालेलकरांनी त्यांच्या ध्वनिविचार या ग्रंथामध्ये, भाषा व संस्कृती या ग्रंथात म्हटलं आहे. हे मराठीचे व्याकरण प्राथमिक स्तरावर शिकवलं जातात, त्यामुळे शाळेत गळती होते. गळती आणि कुचंबणा हे जे 2 प्रश्न आहेत शिक्षणशास्त्रातले, त्याच्यामुळे अशी भाषा आहे, भाषेचं व्याकरण आहे, हे नागो कालेलकरांनी पहिल्यांदा मांडलं. त्यातून मग मला वाटलं, मग डॉक्टर वेवी कोलतेनी मांडलं, नंतर पुष्पा फडकेनी मांडलं, सुहासिनी लद्दूंनी मांडलं, यास्मिनी शेख मांडतात आता, 100 वर्षाच्या आहेत. आणि आशा भोसले ते कोण, मोदी, यांना काय कळतं यातलं? मूर्ख लोक आहेत हे सगळे. देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विद्रोही विचारांचा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतो, पण तो एकत्रित करण्यासाठी काही प्रयत्न करण्याची गरज आहे. नाही, ते विद्रोही आहेत, एकत्र कसं येणार? विद्रोहाचे खूप प्रकार झाले ना, अनेक विद्रोह झाले, अनेक संमेलन झाली, फाटाफूट झाली. जिथे स्वातंत्र्य आलं तिथे फाटाफूट आहेच, जिथे स्वातंत्र्य नाही तिथे एकजूट होऊ शकते. म्हणजे आपली प्रवृत्तीच आहे, आपल्याला स्वातंत्र्य नकोच असतं. स्वातंत्र्य घेतलं की जबाबदारी येते, आणि जबाबदारी कुणालाच घ्यायची नसते. आपलं वेगळेपण, आपला अहंकार. त्यामुळे विद्रोही संमेलनाला खूप मोठं काही भवितव्य नाही आहे, जोपर्यंत त्याची यंत्रणा व्यवस्थित होत नाही, जाहीरनामा होत नाही, त्यांची एक मंडळ होत नाही, महामंडळ होत नाही, आणि सगळ्या लोकांना एकत्र आणण्याकरता प्रयत्न होत नाही, तोपर्यंत विद्रोही साहित्य संमेलनाला सुद्धा खूप मोठं भवितव्य नाही आहे. पण आता बघा की म्हणजे वैचारिक सुद्धा 2 गट झालेली आहेत. एका बाजूने नव्या पिढीवरती एका विचारांचा मारा करण्यात येतो, आणि दुसऱ्या बाजूने जे सत्य आहे किंवा वास्तव आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाही जात असेल, पण तो तोकडा पडतो. आणि भावनेच्या आधारे खूप जास्त प्रमाणात म्हणजे त्याचा प्रभाव आपल्याला या नव्या पिढीवरती वेगवेगळ्या माध्यमातून पाहायला मिळतो. बऱ्याचदा तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा होतो. आणि यामुळे नव्या पिढीपर्यंत वास्तव, त्यातले इतिहासातले सत्य दाखले हे पोहोचतात का? तिथे हा जो प्रवाह आहे तो तोकडा पडतो असं आपल्याला वाटतं? हा, तोकडा पडतो नक्कीच. कारण काय की सत्य मांडणारे अभ्यासक कमी आहेत. इतिहास संशोधनामध्ये सुद्धा जी शिस्त पाळायला पाहिजे ते शिस्तबद्ध काम करणारे लोक कमी आहे. इंद्रजित सावंतांसारखी एखादी व्यक्ती आपल्याला सापडते जी डिसिप्लिन वापरते. भाषेच्या क्षेत्रात सुद्धा अभ्यास करणारा वर्ग नाहीच आहे. म्हणजे माझ्या पाहण्यात असं आहे की भाषा विज्ञानाच्या क्षेत्रात ज्या मराठीच्या प्राध्यापकांनी लक्ष घालायला पाहिजे तेवढं लक्ष घातलं गेलं नाही. सर्वसामान्य माणसाला यातलं काहीच माहीत नाही. त्याचा जो न्यूनगंड आहे, त्याच्यात तो आत्मविश्वास नाही आहे, तो निर्माण करण्याचं काम भाषेच्या अभ्यासकांचं आहे, शिक्षकांचं आहे, काही प्रमाणात नेत्यांचं सुद्धा आहे. तर हे केलं जात नाही. उलट जे लोक आधीपासूनच या भाषेवर आपलं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते ते सक्रिय जास्त आहेत. याच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, प्रसार माध्यमं त्यांची आहेत, समाज माध्यमामध्ये सुद्धा ते लोक जास्त सक्रिय आहेत. उलट जे सशास्त्र अभ्यास, ज्याला वैज्ञानिक अभ्यास म्हणू, असा अभ्यास करणारे लोक अजूनही समाज विज्ञानाचे, समाज माध्यमात फारसे आलेले नाही आहेत. तोकडे प्रयत्न आहे त्या मानाने. एक आपण पाहिलं की मुस्लिम हिंदू हा विषय आपण चर्चेला घेतला होता, पण खूप जास्त ब्राह्मण द्वेष हा सुद्धा केला जातो, आणि म्हणून ते एकत्रित येऊन त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करत असतात. असं वाटतं तुम्हाला की ब्राह्मण द्वेष पसरवला जातो? म्हणजे काही तात्विक मुद्द्यावरती तुम्ही त्यांचा प्रतिवाद करत असेल किंवा वाद प्रतिवाद होत असेल, पण काही काही गोष्टी अशा सुद्धा समाजात घडतात का ज्यामुळे विनाकारणचा एक ब्राह्मण द्वेष पसरवला जातो आणि त्यामुळे तोही सामाजिक सलोखा बिघडवण्यामध्ये कारणीभूत ठरतो? अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. द्वेष कोणत्याच जातीचा असू नये. ब्राह्मण द्वेष हा निव्वळ एका विशिष्ट भावनेने केला असेल तर ते चुकीचं आहे, निषेधार्ह आहे. कारण ब्राह्मणांचं योगदान सगळ्या क्षेत्रात आहे, ते आपण नाकारण्यात काही अर्थ नाही. म्हणजे इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात असो, की भाषेच्या क्षेत्रात असो, की संस्कृतीच्या निर्मितीच्या क्षेत्रात असो, कोश निर्मितीमध्ये ब्राह्मणांचा सहभाग आहे. पण तो सहभाग आपण अमान्य करण्यात काही अर्थ नाही. जे ब्राह्मण अशा तऱ्हेने ध्रुवीकरण करून आपली पोळी कशी शेकावी यासाठी घृणास्पद वर्तन करतात, त्यांचा निषेध व्हायला पाहिजे.
ब्राह्मण व्यक्तीचा न होता ब्राह्मणी वृत्तीचा निषेध व्हायला पाहिजे. ब्राह्मण द्वेष किंवा कोणत्याही जातीचा द्वेष यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तर ते चुकीचं आहे. या नव्या जगामध्ये ब्राह्मणी वृत्ती नेमकी काय, म्हणजे त्याची व्याख्या आपण कशी करू शकतो? ब्राह्मणी वृत्तीचा अर्थ असा होतो की सर्व काही जे काही साधन संपत्ती आहे फक्त आपल्या वाट्याला यावी, इतरांना काहीच मिळू नये. बाकी लोक उपाशी राहिले तरी चालते, पण माझं पोट भरलं पाहिजे. ही जी प्रवृत्ती आहे तिला ब्राह्मणी वृत्ती म्हणतात. याबद्दल एक फार चांगलं उदाहरण सोशल वर्कच्या अभ्यास क्षेत्रात आहे. विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे यांनी एक प्रयत्न केला होता की त्यांनी ज्या भूदान चळवळ चालवली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बा तुम्ही 4 भाऊ असाल तर 5वा भाऊ मला माना आणि तुमच्या शेतीचे 5 भाग करा, 5वा मला द्या. आता हा जो 5वा भाग मला द्या म्हणण्याचा सिद्धांत याला ब्राह्मणिकल अप्रोच म्हणतात. म्हणजे हा सायंटिफिक शब्द आहे बरं, एखाद्या विशिष्ट चळवळीतला शब्द नाही. ब्राह्मणिकल अप्रोच म्हणजे ब्राह्मण लोक स्वतः कष्ट करत नाही, दुसऱ्याच्या कष्टात त्यांचा सहभाग नसतो, पण कष्टातून निर्माण झालेल्या उत्पादनात ते आपला वाटा मागतात. हा जो प्रकार आहे हा ब्राह्मणी प्रकार आहे. आणि हा जिथे जिथे असेल तो ब्राह्मणाचाच असेल नाही असं नाही, बहुजनांमध्ये तो आहे. नेते आपण पाहतो बहुतेक नेते हे ब्राह्मणिझम वालेच आहेत. ब्राह्मण जातीमध्येच असेल असं नाही, आपण विशिष्ट जातीला नाव ठेवण्यात काही अर्थ नाही. ही जी प्रवृत्ती आहे आपलं पोट भरून बाकी लोक उपाशी राहू, ही ब्राह्मणी वृत्ती आहे. खूप धन्यवाद धन्यवाद. सर, वेळ दिला. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला, ही मुलाखत कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांचे आभार. धन्यवाद.